आज आपण एका खूपच इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत. तुमचे डोळे ऊर्जेचे प्रोजेक्टर आहेत का? हा प्रश्नच आपल्याला थोडा विचारात पाडतो नाही का? चला तर मग यामागे नेमकं काय दडलंय हे समजून घेऊया. असं होतं ना आपल्याबरोबर की गर्दीमध्ये अचानक असं वाटतं की कोणीतरी आपल्याकडेच बघतंय आणि एकदम अस्वस्थ व्हायला होतं. मनात एक वेगळी चलबिचल सुरू होते. पण असं होतं तरी का? यामागे काही कारण आहे का? तर ही जी अस्वस्थता आहे ना, हा काही निव्वळ योगायोग नाहीये. खरं तर ही भावना आपल्याला आपल्याच एका लपलेल्या एका जबरदस्त शक्तीची जाणीव करून देते. एक अशी शक्ती जिचा वापर आपण नकळतपणे रोजच्या आयुष्यात करत असतो. या संकल्पनेला पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांनी दिव्य विज्ञान असं नाव दिलं आहे. त्यांच्या मते आपले डोळे म्हणजे काही फक्त बघणारे कॅमेरे नाहीत, तर ते आहेत आपल्या आतून ऊर्जा बाहेर फेकणारे जिवंत प्रोजेक्टर. आणि हेच या सगळ्या संकल्पनेचं मूळ आहे. म्हणजे बघा, आपले डोळे फक्त बाहेरचं जग बघत नाहीत, तर आपल्या शरीरातली जी जैविक ऊर्जा आहे, जी आपली जीवनशक्ती आहे, तिला बाहेरच्या जगात पाठवतात. ही तीच ऊर्जा आहे जी आपल्याला जिवंत ठेवते. आणि आता जो आकडा समोर येतोय तो ऐकून तर खरंच आश्चर्य वाटेल. आपल्या मेंदूत तयार होणाऱ्या एकूण ऊर्जेपैकी तब्बल 70% ऊर्जा डोळ्यांवाटे बाहेर पडते. विचार करा, 70%. आपल्या नजरेत किती प्रचंड शक्ती सामावलेली असेल. आणि याचबद्दल गुरुदेव पंडित श्रीराम शर्मा आचार्य काय म्हणतात ते खूप महत्त्वाचं आहे. ते म्हणतात की डोळे आपल्या मनाचा आरसा आहेत. मनात जर चांगले विचार असतील, प्रेम असेल, तर काही न बोलताही फक्त नजरेनेच इतरांवर एक सकारात्मक प्रभाव पडतो. शब्दांची गरजच उरत नाही. पण जसं प्रत्येक शक्तीच्या दोन बाजू असतात, तसंच या डोळ्यांच्या ऊर्जेचंही आहे. एक बाजू आहे जी काहीतरी चांगलं घडवते आणि दुसरी बाजू जी नुकसान करते. आपली नजर जशी प्रेम आणि शांती निर्माण करू शकते, तशीच ती दुसऱ्याची ऊर्जा खेचून त्याला अस्वस्थही करू शकते. चला, या दोन्हीमधला फरक जरा नीट समजून घेऊया. एका बाजूला आहे रचनात्मक दृष्टी. ही काय करते? तर ही लोकांमध्ये एक चांगलं नातं निर्माण करते, प्रेम, शांती वाढवते. आणि ह्या ऊर्जेचा प्रकाश सोनेरी आणि निळ्या रंगाचा असतो असं मानलं जातं. आणि मग दुसरीकडे आहे नकारात्मक दृष्टी. ही ऊर्जा शोषून घेते, स्वतःची पण आणि दुसऱ्यांची पण, ज्यामुळे नात्यात तणाव येतो, अस्थिरता येते. आणि हिचा प्रकाश गंधक मिश्रित लाल आणि धुरकट काळा असतो. मग आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो की ह्या ऊर्जेवर नियंत्रण कसे मिळवायचं? ही जी आपली इतकी प्रचंड ऊर्जा आहे ती अशीच वाया जाण्यापासून कशी रोखायची आणि तिचा योग्य वापर कसा करायचा? चला, त्याचं रहस्य जाणून घेऊया. आणि याचं उत्तर खूप सोपं आहे, पण तेवढंच शक्तिशाली सुद्धा. दृष्टीचा संयम, म्हणजेच आपली नजर कुठे वापरायची, कुठे नाही यावर नियंत्रण ठेवणं, हेच ऊर्जा साठवण्याचं पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं पाऊल आहे. तर हे करायचं कसं? याची प्रक्रिया 2 सोप्या पायऱ्यांमध्ये आहे. पहिली पायरी आहे दृश्य संयम. सोप्या भाषेत सांगायचं तर अनावश्यक गोष्टी बघण्यात आपली ही मौल्यवान ऊर्जा वाया घालवणं थांबवायचं. आणि दुसरी पायरी, जी ऊर्जा आपण वाचवली आहे तिला ध्यान आणि एकाग्रतेनं आपल्या इच्छाशक्तीमध्ये बदलायचं. आणि मग काय होतं? ही सगळी वाचवलेली ऊर्जा बाहेर वाया न जाता आतल्या दिशेने वाहू लागते. आणि ती आपल्या तिसऱ्या डोळ्याला, म्हणजे आपल्या आज्ञाचक्राला, आपल्या आतल्या आवाजाला जागृत करते. त्याला शक्ती देते. आपली आंतरिक शक्ती जागृत होते. अच्छा, तर हे सगळं केल्यावर आयुष्यात काय बदल होतो? तर याला प्रगतीचे 4 स्तंभ असं म्हटलं आहे, जे एका खऱ्या आनंदी आयुष्याचा पाया रचतात. या शक्ती संचयामुळे, म्हणजे ही ऊर्जा साठवल्यामुळे आयुष्यात 4 सर्वात महत्त्वाच्या गोष्टी मिळतात. एक म्हणजे उत्तम आरोग्य, दुसरं म्हणजे मनाची शांती, तिसरं म्हणजे नात्यांमध्ये प्रेम, आणि चौथं खराखुरा संतोष. हे 4 स्तंभच आपल्या आयुष्याला एक वेगळाच अर्थ देतात. आणि शेवटी गुरुदेवांचं एक वाक्य आहे जे आपल्याला एका खूप महत्त्वाच्या गोष्टीची आठवण करून देतं. ते म्हणतात, लक्षात ठेवा, आपण आनंदाचे अंश आहोत, एखादे यंत्र नाही. हा विचार आपल्याला आपल्या खऱ्या स्वरूपाची ओळख करून देतो आणि आपल्या आतल्या या अद्भुत शक्तीचा शोध घ्यायला नक्कीच मदत करतो.